तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर आजची जर्नी आपण स्टार्ट करतो आहे लोणावळ्यामध्ये. जर तुम्हाला एक ट्रेकिंग करायचं असेल तर 2-3 फोर्ट्स आहेत. पहिला आपण डुकनोज केला आहे, लोहगड गेला आहे, आता आपण त्याच्या जवळचा विसापूर करायला आलो आहे. तर चला ही जर्नी स्टार्ट होते विसापूरच्या बेस विलेजपासून. आता आपण ट्रेकिंग स्टार्ट करतो आहे. तर इथे पाटून जो मेन रोड आहे त्याला लागूनच आतमध्ये आपल्याला राईड घ्यायचा आहे. पाठीमागे 2-3 दुकान आहेत. इथे मी पाठीमागे माझी गाडी पार्क केली आहे. इथे जे गावकरी आहेत ते गाडीच्या मागे, प्रत्येक गाडीच्या मागे 20 रुपये घेतात. आणि हा थोडा ऑफ रोड आहे. तर ऑफ रोड मी केलं असतं पण जाऊन दे, तर कॅपॅसिटी नाही आहे सध्या. तर आपण आता हा पॅच चालत पार करून आपण एकमध्ये हॉटेल लागतं. त्या हॉटेलचं नाव सध्या आता मला आठवत नाही, पुढे जाऊन आपण बघूया. त्या हॉटेलपासून 1 तासावर आपला ट्रेकिंग स्टार्ट होते. म्हणजे ॲक्च्युअली ट्रेकिंग स्टार्ट झाली आहे, पण जी ट्रेकिंग प्रॉपर ट्रेकिंग आहे तर ती त्या हॉटेलपासूनच स्टार्ट होते. तर तिथून आपल्याला ते मस्त सिनेमॅटिक व्ह्यूज आपल्याला बघायला भेटणार आहेत. आणि पाऊस पडला पाहिजे तर आपल्याला विसापूरचा जे मेन अट्रॅक्शन आहे, जे गायमुखच्या वाटेने जे पाणी वाहतं, पूर्ण पायाच्या खालून आपल्या पाणी जातं, तिथून आपल्याला चालत जायचं असतं. परत स्टेअर्सवरती पाणी पडतं. हे अट्रॅक्शन आहे विसापूरचं. तर हा एक महत्त्वाचा किल्ला पण आहे, ते पण तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप सारखं शिकण्यासारखं भेटणार आहे या व्हिडिओमार्फत. सर्वात प्रथम इथं कसं यावं हे तुम्हाला सांगतो. विसापूरचं जवळचं स्टेशन मळवली आहे. मळवलीपासून पण ट्रेकिंग स्टार्ट होतो. तिथून काहीतरी अर्धा-1 तासामध्ये पोचू शकता. तो पण रोड खूप इझी आहे. तर पण त्यासाठी तुम्हाला ट्रेनने यावं लागेल. आणि स्वतःचं गाडी असेल तर तो पूर्ण लाँग रूट होतो, फिरून जावं लागतं तिथपर्यंत जाण्यासाठी. आणि जर डायरेक्ट तुम्ही मुंबईपासून पुण्यापासून येत असाल तर लोहगड आणि मळवली हे जे बेस विलेज आहे ते तुम्हाला सोडणार. आणि इथून ट्रेकिंग 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल. जास्त डिफिकल्ट नाही आहे, सोप्पा श्रेणीमध्ये हा लोहगड विसापूर फोर्ट मानतात. तर आपण तो आज कवर करण्यासाठी आलो आहे. पाऊस तर सध्या नाही आहे, तर पाऊस पडला पाहिजे तर मजा येईल. खूप दिवसांनी ट्रेकिंग करतो आहे. माझा गेला ट्रेक होता तो डुकनोज होता. आणि त्याच्यानंतर मी आता विसापूर करायला आलो आहे. तर मस्त आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. इथे हॉटेल विसावा, इथून आपला ॲक्च्युअल ट्रेकिंग स्टार्ट होतो आहे. विसापूर जाण्याच्या किल्ल्यावर जाण्यासाठी स्टार्ट झालं आहे. विसापूर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील विसापूर गावाजवळ आहे. तो लोहगड किल्ल्याच्या जुळा किल्ला म्हणून बांधण्यात आला होता. परंतु फरक एवढाच आहे की विसापूर किल्ला लोहगड किल्ल्यापेक्षा किंचित जास्त उंचीवर आहे. लोहगड सुमारे 10 किलोमीटर अंतरावर बांधला आहे. लोहगड विसापूर किल्ल्यापेक्षा आधी बांधला गेला होता. विसापूर किल्ला छत्रपती शाहू महाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. असे म्हटले जाते की 1713 ते 1818 या काळामध्ये वापरण्यात आला होता. हा किल्ला दगडांच्या साहाय्याने बांधण्यात आला होता. आपण असे म्हणू शकतो की हे किल्ले बांधण्यासाठी दगडांचा वापर केला असला तरी ते अत्यंत विश्वासाही आणि पुरेसेही मजबूतही ठरले. तर मित्रांनो, आता आपला कातळ दिसायला लागला. अर्ध्या तासाचा हा पॅच, अर्ध्या तासाचा तो स्लाईनवाला पॅच जिथून पाणी खाली पडतं आणि वरती मग आपण पोचलो. हा एवढा सिम्पल ट्रेक आहे. एक रस्त्याच्या मध्येच आपल्याला पाण्याचं टाकं मिळतं. पाण्याचं टाकी आता पूर्ण भरलं आहे, पाणी पूर्ण गढूळ आहे. पण हे त्या काळात मेन सोर्स होता पाणी पिण्यासाठी. तर पाण्याच्या टाकीच्या लागूनच आपल्याला तो आता जिथं आपल्या सर्व गटाच्या तटापंडी सगळे पडले तिथून ते पाणी खाली पडतं, तो पाहिजे स्टार्ट होणार.
लोहगड किल्ल्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने विसापूर किल्ला बांधण्यात आला होता. लोहगड किल्ल्यावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मुघल आणि मराठे यांसारख्या विविध राज्यवंशांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1848 लोहगड किल्ला जिंकला, परंतु लवकरच पुरंदरच्या तहानुसार त्यांना तो मुघलांना द्यावा लागला. मात्र शिवाजी महाराजांनी इसवी सन 1665 तो पुन्हा जिंकला. त्यानंतर त्याचा उपयोग खजिना ठेवण्यासाठी केला गेला. बऱ्याच काळापर्यंत मराठ्यांनी त्यावर राज्य केले. तर हा मित्रांनो पॅच आहे. हा पॅच आपल्याला असं करत जायचं आहे. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं पाणी असेल, पण आहे पाणी. आणि आता खूप मजा येते पाण्यामधून तुम्हाला जाण्यासाठी ना, खूप मजा येते. वरती स्टेअर्सला पण पाणी असलं पाहिजे, होप सो. आपल्या तटबंदी दिसायला लागलेत. काही काही तटबंदी पूर्ण पडलेत. हे बघा, इकडचा पूर्ण पॅच पडला आहे. तिथून पुढं धबधबा खाली येतो. वाऱ्याने ते पाणी इकडे यायला लागले. एवढा वारा आहे. अर्ध्या तासाचा पॅच कंप्लीट नंतर आता आपण पोचलो. तर पोचल्यानंतर आता आपल्याला इथे आय डोंट नो हे काय आहे, पण आतमध्ये राहण्याची सोय आहे. तुम्ही राहू शकता. आता पूर्ण चिखल आहे पावसात. उन्हामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही राहू शकता. पूर्ण धुक्याची चादर आहे. आपला डॉगीज भाई कापायला लागलाय. $45 मिनिट्समध्येच आपण इथं आलेलो आहे. गडद सर गेला आहे. अर्धा तासाचं जे पॅच आहे, अर्धा तास तो नॉर्मल. त्याच्यानंतर जिथून ते अट्रॅक्शन आहे, जिथून पाणी पडतं ते अर्धा तास. आणि मग आता गड फिरायला आपल्याला 1 तास लागेल, कारण की इथं खूप मोठा गड आहे. हा वरती फिरण्याचं खूप आहे. पाण्याच्या टाकी आहे. परत ती आपल्याला स्टेअर्स बघायची, तर पाणी खाली पडतं ते कुठे आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार आहे, दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. इथं गुफाच्या आपण आता राईट साईडला सगळं फिरतोय. राईट साईडला जाऊया पहिला. हे एक पाण्याचं टाक आहे. त्या बाजूची तटबंदी आपण नंतर कव्हर करू. तर आता सध्या आपण लेफ्ट साईडनी चाललो आहे. लेफ्ट साईडला, सॉरी तुम्हाला मागाशी राईट बोललो, पण आता आपण सगळे एक व्हिडिओमध्ये बघितलं की लेफ्ट साईडवरचं कव्हर करत प्रदक्षिणा घालून आपण आता राईट साईडनी मग येऊ. असं हे पूर्ण पॅच बघा वरून कसा दिसतोय. मस्त धुक्यामध्ये धबधबा दिसतोय की नाही तुम्हाला माहीत नाही, पण बघा काय भारी आहे. पावसामध्ये तुम्ही येत असाल तर विसापूरला खूप मजा आहे. असे छोटे छोटे वॉटरफॉल मिळतात. असं फिरता फिरता आपण आता एका टोकापर्यंत आलो आहे. पूर्ण प्लॅटू आहे. या ही गडाची तटबंदी दिसते बघा. तर असं करत मी लेफ्ट साईडला पूर्ण टोकापर्यंत आलो आहे. तर पूर्ण प्लॅटू आहे. मस्त फिरायला मजा येते. मित्रांनो, वारा तर असा एकदम बेकार आहे ना, पूर्ण ढकलतोय आणि खूप भारी मजा येते. खूप भारी मजा येते. असं वाटतं पूर्ण मार्केट पोटात बेकार नव्हता. ते गेला मध्ये येतो आणि पूर्ण चापकून जातो. ते पाण्याचे टाके तिथे मध्ये
आणि मस्त पूर्ण प्लॅटो आहे. प्लॅटोवरती मस्त चालण्यात जातं, एकदम सरळ आहे. तर मजा येते, कारण की बाकीची ट्रेकिंग अशी पूर्ण ओबडधोबड करत चालायला बिलकुल मजा येत नाही. पण हा तसा ट्रेक नाही. 45 मिनिटचा ट्रेक झाल्यानंतर हा असा पूर्ण प्लॅटो तुम्हाला पूर्ण एन्जॉय करायला मिळतो. तर आपण आता विसापूरच्या एका टोकाला पूर्ण आलो आहे. इथून बघूया कुठला व्ह्यू दिसतोय. हा लोहगड व्ह्यू पॉईंट आहे. पूर्ण धुक्याखाली गेला आणि वारा तर असा चालतोय ना. मी आता एका पॉईंटला ब्रिटिशांनी 4 मार्च 1800 रोजी लोहगड किल्ल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 800 देशी सैनिक, 380 युरोपीय सैनिक, चाकणहून आलेल्या तोफखाना आणि 2 ब्रिटिश बटालियन सामील होता. त्यांनी या किल्ल्यावर हल्ला करून ताबा मिळवला. पाण्याचं टाकं आणि हनुमानच्या मूर्ती आपल्याला दिसायला भेटते. असं फिरत आता धुकं गेलं आणि आता आम्हाला रस्ता दिसायला लागला. आता काही दिसत नव्हता. जर तुम्ही या किल्ल्यावर येण्याचा विचार करत असाल तर कसे यावे हे सांगतो. सुरुवातीला तुम्ही गायमुखखिंड, भाज्या लेणी आणि पाटणगाव या 3 मार्गांपैकी एक निवडू शकता. तुम्ही भाज्या गावातून ट्रेकला सुरुवात करू शकता, जे किल्ल्यापासून सुमारे 2 ते 3 तासाच्या अंतरावर आहे. तर ही एक वाट आहे, इथून येतात. तर इथून वाटेत जर आल्यानंतर इथे आपल्याला सर्व पहिला मारुतीची मूर्ती बघायला मिळते. आणि इथे गुफा आहे. या गुफामध्ये पहारेकरू तर राहत असतील. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. ही आतमध्ये पूर्ण गुफा आहे. आतमध्ये आता पूर्ण ब्लर झाले आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवता येऊ शकत नाही, पण तुम्हाला थोडी तर आयडिया समजेल. या किल्ल्यावरून धबधबे आणि धुक्याच्या निसर्गरम्य दृश्यांचा उत्तम अनुभव मिळतो. या ठिकाणी एका दिवसाचा ट्रेक करणे सर्वोत्तम पर्याय असू शकतो. पूर्ण एक सर्कल करून झाला आहे. आता आपण डिसेंडिंग करतोय. तर दिसते की तुम्हाला माहीत नाही, पण आता इथं आपण आलो. आता इथून परत डिसेंडिंग आपण चालू करणार. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला विसापूर किल्ला सक्सेसफुल कंप्लीट झाला आहे. खाली उतरलो आहे. तर इथे हॉटेल पण आहेत जस्ट इथे. आणि विसापूर किल्ला जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर लाईक टाकून द्या. असं जर शेअर करा. आय होप तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ थोडा ब्लर दिसतोय पावसामुळे, पण ठीक आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन कळली आहे इथं कसं यावं, तर जवळचं स्टेशन काय आहे, कसं येऊ शकता, ऑटो वगैरे आहेत, सुविधा आहेत. तर डायरेक्ट येण्यासाठी काय माध्यम आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजलं आहे. तर व्हिडिओ असं शेअर करा. विसापूरचं ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल लाईक ठोकून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.